आज राज्यासमोर भीषण वीज टंचाईचं संकट उभं राहतं की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे आणि याला प्रमुख कारण म्हणजे कोळसा। राज्यातील 3 प्रमुख वीज केंद्रांजवळ सध्या 1 दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा शिल्लक आहे। खापरखेडा, भुसावळ आणि परळी या वीज केंद्रांजवळ केवळ एका दिवसाचा कोळशाचा साठा शिल्लक असल्यामुळे हे वीज केंद्र केव्हाही बंद पडू शकतात। अशा परिस्थितीमध्ये राज्यात काय चित्र राहील याची सहज कल्पना करता येऊ शकते। सध्या देशभरात वीज टंचाईचं संकट उभं ठाकलंय। देशाची राजधानी देखील काळोखात आहे। अर्धा देश या संकटात सापडल्याचं चित्र सध्या निर्माण झालंय। यातून महाराष्ट्र सुद्धा सुटलेला नाही। या वीज टंचाईच्या संकटाचा फटका राज्यालाही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मुळात जी समस्या निर्माण झाली आहे ती कोळशामुळे। राज्याचा विचार करता सध्या परिस्थितीत खापरखेडा, भुसावळ आणि परळी या तिन्ही वीज केंद्रांची स्थिती बिकट आहे। पूर्णपणे कोळशावर चालणाऱ्या या तिन्ही प्रकल्पात केवळ 2 दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे। मुळात किमान 15 दिवसांचा तरी साठा त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे, परंतु कोळसाच मिळत नसल्यानं रोजची गरज कशी तरी भागवण्याचं काम या तिन्ही प्रकल्पात सुरू आहे। या तीनही प्रकल्पांची एकत्रित स्थापित क्षमता पाहिली तर ती 3900 मेगावॅट्स इतकी आहे। राज्याची मागणी आणि उत्पादन यात सुमारे 4 ते 5000 मेगावॅटची तूट आहे। ही तूट खासगी कंपन्यांकडून भागवली जाते। या परिस्थितीत जर या तिन्ही प्रकल्पांची वीज ठप्प झाली तर ही तूट सरळ 8000 मेगावॅट इतकी मोठी होईल। अशा परिस्थितीत राज्य काळोखात गेल्याशिवाय राहणार नाही। यासाठी सध्या महानिर्मिती कंपनीकडून बरेच प्रयत्न होत आहेत, परंतु कोळसा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे। मागील 2 वर्षांपासूनचा इतिहास पाहिला तर राज्यातील एकूण 7 औष्णिक वीज प्रकल्पांना वार्षिक 43 दशलक्ष मेट्रिक टन इतका कोळसा लागतो, परंतु कोळसा कंपन्या कधीच याची पूर्तता करत नाहीत। उलट 27 ते 30% म्हणजे जवळपास 12 दशलक्ष मेट्रिक टन कोळसा कमी दिला जातो। त्यामुळेच ही बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। गेल्या 2 वर्षांपासून कोळसा कंपन्यांचे असहकार चालू असताना त्यावर कोणीच आवाज उचलला नाही। मात्र आता देशात वीज टंचाई निर्माण झाल्यानं या सर्व बाबींचा उहापोह केला जातोय। देशातील सुमारे 70% वीज ही कोळशावर आधारित आहे आणि इथंच सरकारचं नियोजन चुकलंय। वायू किंवा सूर्यप्रकाशापासून मिळणारी अपारंपरिक ऊर्जा विकसितच करण्यात आलेली नाही। ही अपारंपरिक ऊर्जा विकसित झाली असती तर आज कोळशावर अवलंबून राहण्याची वेळच आली नसती। महाराष्ट्रातलाच वीज समजा आपण जर गेला तर जे 15-16 हजार मेगावॉटची विजेची मागणी जी आहे, आपण फार तर 11 ते 12 हजार मेगावॉट वीज पर डे कमी जास्त आपण त्याला निर्माण करतो आहे। दररोजचा तुटवडा समजा आपण विचारात जर घेतला तर साधारणतः 4000 मेगावॉट एवढी मोठी तूट जी आहे ही महाराष्ट्रात विजेची असलेली आपल्याला पाहायला मिळेल। संपूर्ण देशाचं चित्र जे आहे हे अत्यंत भयानक आहे। देश म्हणजे दिल्लीसारखं शहर जे आहे हे विजेच्या क्रायसिटीतून आता जाताना आपल्याला पाहायला मिळते आहे। याची कारणं काय याचा विचार समजा आपण जर केला असेल तर आपल्याला असं पाहायला मिळेल की मोस्टली आपण फक्त कोल याच्यावर आपण डिपेंड करतो आहे। आपली प्लॅनिंगच जी आहे ही मुळात कोळशाच्या पलीकडे झालीच नाही आहे। 245 गिगाबाईट एवढी मोठी विजेची क्षमता भारताची आहे, आपण तेवढी वीज निर्माण करतो आहे, पण त्याचाही साधारणतः 60 ते 70% वीज जो आहे हा कोळशापासून येतो आहे। बाकीचं पोटेन्शियल फार मोठं आहे आपल्याकडे। साधारणतः भारताचा आपण निव्वळ समुद्रकिनारा विचारात जर घेतला असेल तर 7000 किलोमीटर लांबीचा आपल्याकडे समुद्रकिनारा आहे। त्याच्यामध्ये विंड एनर्जीची प्रॉबिलिटी असं म्हणतात की साधारणतः आजही आपण साधारणतः 21 ते 22 हजार मेगावॉट वीज निर्माण करतो आहे, पण निव्वळ पोटेन्शियल जो आहे 75,000 मेगावॉटचं एवढं मोठं प्रचंड मोठं आहे। देशात आणखी काही बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये टायडल एनर्जीचा समजा आपण विचार जर केला असेल तर तो टायडल एनर्जी साधारणतः फक्त 5% एवढ्या मोठ्या एनर्जीचं आपण एक्सप्लॉयटेशन आपण केलेलं आहे। भारताचा आणखी आपण तिसरा मुद्दा समजा लक्षात जर घेतला असेल तर 365 दिवसांपैकी 310 ते 20 दिवस भारताकडे लख्ख ऊन पडतंय, पण सोलर एनर्जीचा मात्र आपण आतापर्यंत विचार नाही केला। डॉक्टर दुधपचारे यांनी सांगितल्याप्रमाणे देशात 7000 किलोमीटरचा सागरी किनारा आहे। त्यावर जोराचे वारे वाहतात। त्याचाच फायदा घेऊन पवनचक्क्या उभारता आल्या असता। वर्षातील एकूण दिवसांपैकी 310 दिवस सूर्यप्रकाश आपल्याकडे असतो, परंतु तरी देखील सोलर एनर्जी विकसित करता आलेली नाही। त्यामुळेच आपला सारा खेळ हा कोळशावर येऊन ठेपलाय। राज्यातील प्रकल्पांचा विचार केला तर भुसावळ, चंद्रपूर, कोराडी, नाशिक, खापरखेडा, पारस, परळी हे 7 प्रकल्प कोळशावर चालतायत। पोफळी हा जलप्रकल्प आणि उरण हा गॅस प्रकल्प अस्तित्वात आहे, म्हणजेच 2च प्रकल्प अपारंपरिक ऊर्जेवर सुरू आहेत। आता साखरखेडा, भुसावळ आणि परळी या प्रकल्पांजवळ कोळसा नसल्यानं ते केव्हाही बंद होऊ शकतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे।
परळीला ओडिसातून तर खापरखेड आणि भुसावळला वेस्टर्न कोलफिल्ड्समधून म्हणजेच विदर्भातून कोळसा पुरवला जातो. मात्र महाजनको आणि वेस्टर्न कोलफिल्ड्स यांच्यातील संघर्षामुळे प्रकल्पांना पुरेसा कोळसा मिळत नाहीये. विशेष म्हणजे आवश्यक क्वांटिटीसाठी जिथे संघर्ष करावा लागतोय तिथं क्वालिटी कशी मिळत असेल याचा विचारच न केलेला बरा. यामुळेच देशातील सर्वात मोठ्या चंद्रपूर वीज केंद्राचं उत्पादन कधीच क्षमते एवढं होत नाही. चंद्रपूर केंद्रात सध्या 14 दिवसांचा साठा असला तरी निर्मिती मात्र 1400 मेगावॅट इतकीच होतीये. तब्बल 1000 मेगावॅटचा तुटवडा या एका प्रकल्पातून होतोय. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामध्ये सध्या 6 संच सुरू आहे. एक संच आमचा बॉयलर ट्यूब लिकेजमुळे बंद करण्यात आलेला आहे आणि 7ही संच जर आपले सुरू राहिले तर 14 दिवस आपण 7ही युनिट चालू शकू एवढा साठा आमच्याजवळ आहे. आणि येणारा कोळसा हा सुद्धा डेली कन्झम्पशन आमचं जेवढं आहे तेवढा कोळसा आम्हाला चंद्रपूरला मिळत आहे. इन्स्टॉल कॅपॅसिटी एवढी वीज निर्मिती निर्माण करण्यासाठी जे काही कन्स्ट्रेंट आहे ते कन्स्ट्रेंट्स ओव्हरकम करून आम्ही मॅक्झिमम विजेचा पुरवठा करतो. देशाची निवडणूक आता आटोपली आहे, परंतु राज्याची निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे राज्य शासन भारनियमन टाळण्यासाठी जीवापाड मेहनत घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भारनियमनाचे चटके निवडणुकीत बसू नयेत यासाठी तारेवरची कसरत केली जाते. त्यासाठी खासगी वीज कंपन्यांची वीज मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मागील 5 दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर लक्षात येईल की कशा पद्धतीनं काटेकोर नियोजन केलं जात आहे. 12 जून मागणी 15,880 मेगावॅट, उपलब्ध वीज 15,161 मेगावॅट, तर भारनियमन 719 मेगावॅट. 11 जूनला मागणी होती 16,061 मेगावॅट विजेची, उपलब्ध वीज 15,556, तर भारनियमन 505 मेगावॅटचं. 10 जून रोजी मागणी होती 15,836 मेगावॅट विजेची, उपलब्ध वीज होती 14,669, तर भारनियमन 1,167 मेगावॅट. 9 जून मागणी 16,299, उपलब्ध वीज 15,545, तर भारनियमन 754 मेगावॅट. आणि 8 जूनला मागणी होती 15,576, उपलब्ध वीज 14,982 आणि भारनियमन होतं 594 मेगावॅट. या आकडेवारीवर नजर टाकली तर सरासरी 800 मेगावॅटचं भारनियमन रोज करावं लागतंय. 2012 अखेरीस राज्य भारनियमन मुक्त करण्याची घोषणा ऊर्जा मंत्री अजित पवार यांनी केली होती, परंतु ही घोषणा अद्यापही पूर्ण झालेली नाही. विस्तारित प्रकल्पांचं देखील काम अपूर्णच आहे. त्यामुळे राज्यावरचं विजेचं संकट येणाऱ्या दिवसात आणखीन गडद होऊन राज्य अंधारात जाण्याची शक्यता मोठी आहे. राज्यातलं हे जे संभावित वीज संकट आहे याला संघर्षाची एक किनार आहे. हा संघर्ष आहे महाजनको आणि वेस्टर्न कोलफिल्ड यांच्यामधला. वेस्टर्न कोलफिल्ड ही सायडिंगवर आपला कोळसा टाकत नसल्यामुळे आम्हाला उचलता येत नाही अशी भूमिका महाजनकोने घेतलेली आहे. तर WCL म्हणते की महाजनको इथून कोळसा उचलत नाही. नेमकं याच्यात कोणाचं खरं आहे आणि कोणाचं खोटं आहे हेच कळायला मार्ग नाही. यातून जेव्हा मार्ग निघेल आणि जेव्हा या वीज केंद्रांपर्यंत कोळसा जाईल तेव्हाच कुठे राज्यातले जे औष्णिक वीज केंद्र आहेत ते सुरळीतपणे चालू शकतील. चंद्रपूरचा विचार केला तर चंद्रपूर वीज केंद्राजवळ सध्या 14 दिवस पुरेल एवढा कोळशाचा साठा आहे. मात्र तिथेही महाजनको विरुद्ध WCL असा संघर्ष कायमच आहे. हा संघर्ष केव्हापर्यंत कायम राहतो, हा सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले जातात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि हा संघर्ष संपला तरच राज्यावरचं विजेचं संकट हे टळू शकतं. कॅमेरामन अनिल ठाकरेसह संजय तुमराम, साम TV, चंद्रपूर.